खमंग मसाला मिरची तुम्ही सगळे नक्कीच करत असणार आणि तुमच्या प्रत्येकाची करण्याची पद्धत पण वेगळी असणार. पण हा व्हिडिओ पाहून या प्रकारची मिरची जी मी बनवली आहे मसाला मिरची, ती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. म्हणजे तुमच्या अभिप्रायाचा मी विचार करीन आणि तुमच्या पद्धतीने देखील मसाला मिरची बनवण्याचा प्रयत्न करीन. तर आज माझ्या पद्धतीने मी जे मसाला मिरची बनवते त्यासाठी मी हे 125 ग्राम मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरच्याची साईज एकदम आपल्या शिमला मिरचीसारखी पण नाही आहे, नेहमीच्या मिरचीपेक्षा थोडीशी मोठी आहे. आपण पकोडे मिर्च जे करतो, मिर्च पकोडा, त्याच्यासाठी ज्या मोठ्या मिरच्या असतात त्या मिरच्या घेतल्या आहेत, धुवून स्वच्छ केलेल्या आहेत. आणि ह्या आता मोठ्या असल्यामुळे मी काय करते, एकाच्या 2 असे तुकडे केलेत आणि मधून त्याला एक चिरा देत आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला मसाला भरायला सोपं जाईल. या मिरच्यामध्ये बघा तुम्हाला बिया अजिबात दिसत नाही. अगदी ज्यामध्ये थोड्याफार बिया असतील तर ते आपण काढून टाकल्या तरी चालतील किंवा तशाच ठेवल्या तरी चालतील, त्याच्याने काही फरक पडत नाही. अशा पद्धतीने मी या सगळ्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत. एक साईडनी त्याला उभा चिरा मारलेला आहे. आणि जर बिया नको असेल तर मी काही मिरची ज्या जास्त बिया होत्या त्या काढून टाकल्यात, पण शक्यतो जास्त बिया निघाल्याच नाही आहेत. आणि ज्या बिया आपण समजा काढल्या तर त्या मसाल्यामध्ये मिक्स केल्या तरी चालतात. आता याच्यात आपल्याला बेसन भरायचं आहे. तिथं मी 2 टेबलस्पून बेसन घेतलं आहे. आणि हे जर कच्चं बेसन भरलं तर मसाल्याची चव एवढी छान लागत नाही, म्हणून हे थोडंसं मध्यम आचेवर हे बेसन छानपैकी असं भाजून घ्यायचं आहे. अगदी जास्त लाल होईपर्यंतसुद्धा भाजायचं नाही आहे, थोडंसं गरम होईल इतपत भाजून घ्यायचं आहे. आणि हे मी आता बाजूला काढून ठेवणार आहे. आणि आता त्याच्यामध्ये दुसरे काय काय जिन्नस मिळवायचे हे आपण बघूया. तर हे आपण 2 चमचे घेतलेलं बेसन जे आपण भाजून घेतलेलं आहे, यात 2 चमचे छोटे 2 चमच्यांनी शेंगदाण्याचा कूट मिक्स केला आहे. या मसाला मिरचीसाठी कसं प्रमाण अगदी परफेक्टच असावं असं काही नाही, कोणते जिन्नस कमी जास्त झाले तरी चालतात. 1 चमचा मी घेतला आहे खोबऱ्याचा किस. आपला उद्देश कसा, मिरचीला खमंगपणा यावा एवढाच आहे. धण्याजिऱ्याची पूड टाकायची आपल्याला, ज्याचे आपल्याला आवडतं ते सगळं यावेळेस टाकून द्यायचं आपण. चवीपुरतं मीठ टाकणार आहोत आपण. आणि आपल्याला टाकायची आता हिंग. एक अर्धा चमचा मी हिंग घेतला आहे, कारण की इथे मी लसणाचा वापर करणार नाही आहे, त्यामुळे हिंग टाकला. आणि हिंगामुळे मस्त या मिरचीला चव येते. आणि थोडंसं एक आंबट गोडपणा यावा म्हणून लिंबाचा रस थोडासा पिळायचा आहे. आणि थोडी साखर पण मी घालणार आहे चवीला, की जेणेकरून ही मिरची ना थोडीशी तिखट, थोडीशी आंबट, थोडीशी गोडसर मस्त मसाला लागतो हा. तर असा हा आपण मसाला केला. थोडंसं हळद टाकून घेतली आहे. हळद ही प्रत्येक जिन्नस हा हवाच असतो आपल्या प्रत्येक भाजीला या कुठल्याही पदार्थाला, म्हणजे जो आपण तिखट पदार्थ करतो त्याला. आणि थोडासा गरम मसाला, कारण की मिरची फार तिखट नसते त्यामुळे थोडासा गरम मसाला मी चवीला टाकला आहे. चवीपुरती साखर आणि कोथिंबीर. कोथिंबीर तर हवीच हवी, त्याच्यात चव इतकी मस्त येते. तशी कोथिंबीर मिक्स करून आपल्याला हे सगळं सारण मिक्स करून घ्यायचे. एक किंचित 1 चमचा 2 चमचे पाणी टाकणार आहोत आपण. हे जास्त पातळ आपल्याला करायचं नाही आहे. तर त्यामुळे छान मिश्रण मिक्स केले मी. आणि अगदी थोडंसं पाणी टाकून हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे, की जेणेकरून आपल्याला या मिरचीमध्ये भरता येईल. जास्त जर पातळ झालं तर मिरचीमध्ये भरायलासुद्धा त्रास होतो. आणि मिरचीचा जो खमंगपणा, म्हणजे जो खुसखुशीतपणा असतो मसाल्याचा, असा खरपूसपणा तो येत नाही, अगदी मग ते भज्यासारखंच लागेल. तर त्यामुळे तुम्ही बघू शकता की इतपतच आपल्याला घट्ट मिश्रण ठेवायचे, जास्त पातळ आपल्याला करायचं नाही आहे. आता आपण ज्या मिरच्या भरून चिरून ठेवल्या होत्या त्याच्यामध्ये हे असं दाबून दाबून मिश्रण छानपैकी भरून घ्यायचे. आणि मंद आचेवर असं छान अशा थोड्या तेलात आपण शॅलो फ्राय केलं ना, इतकी खमंग लागते. तुम्ही सगळ्या करतात हे मला माहिती आहे, कारण की जेवणात सणवारा जर असेल किंवा ठराविक दिवसात या जेव्हा येतात मार्केटमध्ये, तेव्हा तर प्रत्येकाच्या घरात ही भरली मिरची केलीच जाते. कोणी मिरचा पकोडा तरी करतो, या ती भरलेली मिरची तरी करते. तर जे तेलकट नको असतात तर ते म्हणतात नको बुवा, आम्हाला आपली अशी साधी तेलात परतलेलीच मिरची हवी. तर म्हणून मी आता ही आपण तेलातच परतून घेणार आहोत, तळणार नाही आहेत. 2 चमचे तेल टाकलेले, पॅन छान गरम झालेला आहे. 2 चमचे तेल टाकले, जास्त तेल मी नाही टाकणार.
आणि मग याच्यामध्ये जिरे टाकायचं आहे. मोहरी जिरेची छान फोडणी झाली की मग आपण छान ज्या मिरच्या भरून ठेवल्यात तर या मिरच्या छान एक 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 करून सगळीकडे टाकायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे. करायला अगदी सोपी पण सगळ्यांच्या आवडीची. आणि ताटातल्या सगळ्या जिन्नसबरोबर ही जर मिरची असेल तर 2 घास आपण नक्कीच जास्त खाणार. असं खमंग मस्त आंबट गोड चव तिखट चव ही छान झणझणीत मस्त मिरची की जी आपल्याला 2 घास खायला जास्त भागच पडते आणि सगळ्यांची आवडती आहे. तुम्हा आम्हा सगळ्यांच्या घरात ही मिरची आवर्जून केली जाते. अशी तेलात तिची परतून घ्यायची आणि एक 5 मिनटं छान झाकण ठेवून एक दणदणीत आपल्याला वाफ आणायची आहे. पाण्याचा आपण जास्त वापर केलेला नाही आहे. नुसत्या तेलातच खालीवर खालीवर करायचे की दोन्ही बाजूंनी छान परतली पण जाईल आणि जरा मध्यम आचेवर ठेवल्यामुळे आतला जो मसाला आहे तो पण छान भाजला जाईल. नाही ते काय होतं जर मोठा गॅस असेल तर वरचं आवरण भाजल्यासारखं वाटतं पण आतला मसाला मात्र तो कच्चाच राहतो. तर जेणेकरून तो मसाला कच्चा राहणार नाही इतपत आपल्या गॅसची फ्लेम आपण ठेवूया. मध्यम आचेवरच हे आपल्याला परतायचं आहे. आता तुम्ही बघू शकतात किती सुरेख कलर आला आहे बघा. एका साईडने छान झाली आहे. आता आपण दुसरी साईड परतवली की ही सुद्धा मस्त होणार. तर अशी ही गरमागरम खमंग तिखट आंबट गोड अशी छान चवीची मिरची तुमच्या पानामध्ये सर्व करायला तयार आहे. कशी वाटली तुम्हाला ही पद्धत मला नक्की कमेंटमध्ये आवर्जून लिहा आणि अजून सजेशन सुचवा म्हणजे तुमच्या सजेशनचा मी सुद्धा स्वीकार करेन. खूप खूप धन्यवाद.